श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय पहिला। हा अध्याय वाचल्याने किंवा ऐकल्याने घरात शांतता नांदते आणि सर्व सुखांची प्राप्ती होते। श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये। अध्याय पहिला। श्री व्याघ्रेश्वर शर्माचा वृत्तांत। श्री महागणपती, श्री महासरस्वती, श्री कृष्ण भगवान, सर्व चराचरवासी देवी देवता आणि सकल गुरु परंपरेच्या चरणी नतमस्तक होऊन मी त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री दत्तप्रभूंच्या कलियुगातील श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या अवतार लीलांचे वर्णन करण्याचा संकल्प केला आहे। अनुसूया अत्रिनंदन भगवान श्री दत्तात्रेय यांनी आंध्र प्रदेशातील पिठिकापुरम या गावी श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेतला। त्यांच्या दिव्य चरित्राचे वर्णन यथायोग्य करणे अनेक पंडितांना विद्वानांना सुद्धा जमले नाही। ते करण्याचे मी धाडस करीत आहे, ते केवळ आपणासारख्या थोर विद्वान श्रोत्यांच्या आशीर्वादामुळेच। मी शंकर भट्ट, देवस्थ, कर्नाटकी स्मार्त ब्राह्मण। माझा जन्म भारद्वाज गोत्रात झाला। मी श्रीकृष्ण दर्शनासाठी उडपी तीर्थस्थानी गेलो असताना तेथील नयन मनोहरी मोर मुकुटधारी कृष्णाने मला मंत्रमुग्ध केले। त्याने मला कन्याकुमारीत जाऊन कन्यका परमेश्वरीचे दर्शन घेण्याची आज्ञा केली। त्याप्रमाणे मी कन्याकुमारीत जाऊन त्रिवेणी सागरात स्नान करून श्री कन्यका देवीचे दर्शन घेतले। मंदिरातील पुजारी मोठ्या भक्तिभावाने देवीची पूजा करत होता। मी आणलेले लाल फूल त्याने मोठ्या श्रद्धेने देवीस अर्पण केले। देवी आंबा माझ्याकडे मोठ्या स्नेहपूर्ण नजरेने पाहत असल्याचे मला जाणवले। ती म्हणत होती, शंकरा, तुझ्या अंतकरणातील भक्तिभावावर मी प्रसन्न झाले आहे। तू कुरवपूर क्षेत्रात जा आणि श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या दर्शनाने आपल्या जीवनाचे सार्थक कर। त्यांच्या दर्शनाने मनाला, अंतरात्म्याला जो आनंदाचा अनुभव येतो तो अवर्णनीय असतो। अंबा मातेचा आशीर्वाद घेऊन मी प्रवास आरंभ केला आणि थोड्या अंतरावर असलेल्या मरुत्वमैल्य या गावी येऊन पोहोचलो। लंकेतील राम रावण संग्रामात लक्ष्मणास इंद्रजिताची शक्ती लागून तो अचेतन अवस्थेत असताना श्री हनुमंताने संजीवनी बुटीसाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता। लक्ष्मण संजीवनी बुटीने सजीव झाल्यावर हनुमंत तो पर्वत स्वस्थानी घेऊन जात असताना त्याचा एक मोठा तुकडा येथे पडला। त्याचेच नाव मरुत्वमैल्य असे पडले। हे स्थान अत्यंत रम्य आहे। येथे अनेक गुहा असून त्यात सिद्ध पुरुष गुप्त रूपाने तपश्चर्या करीत असतात। मी साऱ्या गुहेचे दर्शन घेण्यास